अप्रतिम म्हणजे. आणि कसं आहे स्वतःची जेव्हा आपण गाडी घेऊन येतो ना आपल्यासोबत, तेव्हा आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण थांबवू शकतो. सेंट्रल जेल तुम्ही बघू शकता इथे, भोपाळचा सेंट्रल जेल खूपच जबरदस्त. चला आता आपण जेलमध्ये जाऊया. जेलमध्ये तुम्हाला नाही घेऊन जात आहे मी आणि दाखवत आहे इथे. अरे 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 बघू शकता तुम्ही. आता आपण इथे जाणार आहात. आतमध्ये पूर्ण सेटअप एकदम भारी असणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हे पहरेदार कसे आहेत. बाई रक्षा कर आमची. यावर चला पटापट. हे संख्या या आपण तुम्ही द्वारकेचा कृष्णाचा दरबार. हे भारी वाटतं. आणि वरती तुम्ही बघू शकता त्याला सपोर्ट कशाचा आहे. एक नंबर, एकच नंबर. असं वाटतं का तुम्हाला काय सांगू, जुने राजा नाही भूतकाळात आलो आपण, भूतकाळामध्ये. तेव्हा आपलीकडे बघताना खूप भारी आहे. मी सर्वांना रिकमेंड करेन की तुम्ही पण या रामोजी फिल्म सिटीला. मला बरेच जण म्हटलं की नाही बोलता असंच आहे. नाही, भारी आहे, बघण्यासारखं आहे ना. आपल्या सांस्कृतिक गोष्टी आहेत ज्या भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत, त्याच आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर तुम्ही नक्की या बघायला. तुम्ही बघू शकता दुर्योधनाचा दरबार. हा दुर्योधन बघू शकता तुम्ही. आणि इथे पुढे बसलेला आहे पितामह भीष्म, गुरु द्रोण. तिकडे त्या साईडला आहे विदुर, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि हे बाकी सगळे कौरवास. आता आपण चाललोय रेल्वे स्टेशनला. हैदराबाद स्टेशन आहे. तर चला, रेल्वे स्टेशनवरून आपल्याला रेल्वे स्टेशन बघून नंतर आपल्याला ट्रेन भेटणार आहे. मला वाटतं ट्रेन नाही, सॉरी, बस भेटणार आहे. हैदराबाद स्टेशन, हैदराबाद ट्रेन. आम्ही गाडी घेऊन आलो, गाडी ठेवली, आता ट्रेनमध्ये फिरतोय. डेक्कन कोणीच नाहीये ट्रेनमध्ये. आणि सर्व आर्टिफिशियल दरवाजे तुम्ही बघू शकता. पोकळ आहेत सगळे, त्याच्यामध्ये काहीच नाहीये. आणि तुम्ही इथे बघू शकता बाहेर पण ओरिजिनल स्टेशन वाटेल तुम्हाला. आणि इथे सर्व शूटिंग वगैरे होतात. या इकडे बाहेर. एकदा आपण एंट्री केलेली आहे आता माहिष्मती साम्राज्यामध्ये. आणि इथे बघू शकता बाहुबली, बल्लाल देव, राजमाता शिवगामिनी. बघू शकता तुम्ही बाहुबलीचा किल्ला, साम्राज्य माहिष्मती पूर्ण मिनी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. मिनिएचर काय मिनिएचर वर्जिन मध्ये दाखवलेलं आहे इथे. खूपच सुंदर. तुम्ही बघू शकता जाम खोल्या आहेत, लय खर्च केले आणि खूप भारी आहे. वरती बघू शकता तुम्ही. इथे तिन्ही बाहुबलीचे पोरडा येतात. ये हे तुम्हारा नया महाराज देवेंद्र बाहुबली. माहिती आहे मला, मी मुद्दाम बोलता. बघू तुमचं लक्ष आहे का ना. जय हो बाहुबली, जय हो. बघू शकता तुम्ही माहिष्मती साम्राज्य, जिसकी बड़ी बड़ी प्रतिमाएं और ऊंचे ऊंचे सिंहासन. हे तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड,
याची जी संख्येचे किती होतात म्हणजे भरपूर मोठा सेट आहे बाहुबलीचा. तुम्ही बघू शकता, या मगरी पण बघू शकता कशा माजल्या खाऊन खाऊन. आणि वडाचं झाड, इथे शिवलिंग आहे. इकडे बघून घ्या तुम्ही, माहिष्मती साम्राज्य. जबरदस्त जबरदस्त. घोडे बघा किती मोठे मोठे आहेत. ही देवसेना बाहुबली. इकडे बघू शकता, यांना ताकद दिले. हे सेट आहे इथे वरती. कुठे फोटो काय खुर्ची बसून राजा. यो सर चालता फिरता खजाना. यांचा आकृत बघा. यो काल के साऊथ आफ्रिकेचा. खूप लोक फोटो काढत आहेत बाहुबलीच्या खुर्चीवर, तो हेलिकॉप्टर सगळीकडे. तुम्ही इथे बघू शकता हा रथ. तर मी पण आता इथे फोटो काढून घेतो. वडाचे झाड पण तुम्ही बघू शकता. आणि झाडाचे मध्ये नारळाचं झाड, वडाच्या झाडाच्या मध्ये तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, दिसला. ओरिजिनल आहे, दोन्ही पण ओरिजिनल आहे. बल्लाल देवची सोन्याची मूर्ती. आणि ते तुम्ही बघू शकता, हे मशावला भावेश. हे तीर कमान सोडणार आहेत. जाऊ दे चला. या बल्ला भावेश शेठ. मटका फिल्मची शूटिंग इथे झाली होती. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आपले बादशाह लोक. तर बघू शकता बादशाह कसे बसलेले आहेत आपले. युरोपियन स्ट्रीटमध्ये आलो आहे. युरोप एअरपोर्ट. हे सर्व रामोजी फिल्म सिटीमध्ये आहे. आणि सर्व इथे कोण राहत नाही. हे फक्त शूटिंगसाठी, व्हिडिओ शूटिंगसाठी काढलेला सगळा. बघा कसा. सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन. ही दिदी कोण मला माहित नाही. याला पण मी ओळखीत नाही. आता आणि काय झालेला तुम्ही बघू शकता. तुम्ही व्हिडिओ पण केले त्यावर टाकेल. आता तो जास्त क्लिअर वाटतं ना. कुठला? हा, इथून तो जास्त क्लिअर वाटतं. अतिशय वाटतं. बघ ना भारी वाटेल. तर खूप सुंदर नजारा आहे. फक्त त्या नदीमधल्या बोटी आहेत त्या हलतच नाही. त्या एकाच जागेवर आहे. हां, त्या एकच जागेवर आहे. तो काय विषय आहे तो बघायला लागेल. चला पुढे. हवा महल आहे इथे. आणि डान्स पण चालू आहेत राजस्थानचे. बघ. हवा महल
उंच ठिकाणी असल्यामुळे वरून बरेचसे म्हणजे रामोजी फिल्म सिटीचा भाग म्हणजे नजारे असे बघायला भेटत होते आणि ते खूपच सुंदर होते, मनमोहक होते. हैदराबादमध्ये बनवून भेटतं. कोणाला पाहिजे असेल तर इथे रामोजी फिल्म सिटीला या, फायबरचं बनवून भेटेल तुम्हाला. हे बघा, हे फायबरचे आहेत. तुम्हाला करायचं हसू येते रे, हे नुसतं हसताना मी व्हिडिओ करतो आणि हे हसताना दोघे. मामाचं काय काय मामा तंबोक खाते मावा. मावा. हा तुम्ही बघू शकता मायालोक. तिरुपती एअरपोर्ट. कुठला साला सर. रामोजी फिल्म सिटीमध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे. बघून बघून अक्षरशः कंटाळा येतो. आता पण तुम्ही बघू शकता इथे जे बदक तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे बदक, हंस आणि बरेचसे म्हणजे बदक आणि हंसामध्ये जे जे कोणते प्रकार आहेत ते सगळे प्रकार तुम्हाला इकडे बघायला भेटतील रामोजी फिल्म सिटीमध्ये. आणि जे खूपच म्हणजे भारी भारी असतात. फक्त कसं आहे की पूर्ण दिवसभर फिरून फिरून म्हणजे माणूस नंतर कंटाळतो. बघायला म्हणजे कंटाळा येतो, कारण पूर्ण दिवस नाही एखाद्या ठिकाणी माणूस फिरू शकत. आणि खूप मस्त आहे. पण हा तुम्ही वॉटरफॉल पण बघू शकता. हा देखील आर्टिफिशियल आहे. आर्टिफिशियल म्हणजे तसा खरोखरच आहे, पण तो बनवलेला आहे, म्हणजे मॅनमेड. त्याला आपण मॅनमेड बोलू शकतो. पण एवढं सुंदर ना, खूप भारी. परत हा पण तुम्ही बघू शकता, बदक झाले किंवा हे बरेचसे पक्षी आहेत जे आपण नाही बघितलेले आहेत, किंवा ते असे म्हणजे अट्रॅक्टिव्ह कलर्स त्यांचे आणि म्हणजे प्रत्येक प्रजातीचे म्हणजे असे ठेवलेले आहेत तिथे. आणि खूप मस्त म्हणजे त्याची त्यांची देखरेख करण्यासाठी म्हणजे खूप लोक असतात तिथे, त्यांना म्हणजे वेळच्या वेळी खायला प्यायला देणारे. आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात आपल्याला बघा हे पोपट वगैरे बघायला भेटतात. पोपटाचे देखील खूप सारे प्रकार आहेत. इकडे बघू शकता तुम्ही वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे इथे पोपटांचे प्रकार आहेत वेगवेगळे. आणि त्या साईडला आपण बघितले ते बटरफ्लायचे प्रकार, त्याच्यानंतर बदक, हंस, त्याच्या सर्व प्रजाती बघितल्या. आता पोपट तुम्हाला दाखवतोय, त्याच्यानंतर पुढे काय आहे ते मला पण माहिती, तिथे गेल्यावरच समजेल. हे वाले पण भारी आहेत, तुम्ही बघू शकता. त्यांना भूकू लागले. तुम्ही बघू शकता याला ढोला गेला कसा आवाज करतो तो. कोण बघ घरी आवाज करतो तो. ते उडतान ते घे, उडतान ते बाबू आणि किती याला हा बघू शकता तुम्ही लांब शेपटीचा पोपट. पोपट कोंबडी काय सांगू ते समजून ना ते. हा
रामोजी फिल्म सिटीमध्येच हे शॉपिंगसाठी आहे. इथून तुम्ही शॉपिंग करू शकता. बऱ्याचशा वस्तू असणी म्हणजे बऱ्याचशा असे शोपीस वगैरे जे तुम्ही घेऊ शकता. पण आम्ही काहीच नाही घेतलं. आम्ही तिथून म्हणजे निघालो. आम्हाला लवकर पुढे जायचं होतं. खूप काही बघण्यासारखं आहे. म्हणजे एक पिक्चर पण दाखवलं जातं. तुम्ही बघू शकता एवढी लोकं आहेत ना, म्हणजे कुठे फिरणार. आम्हाला पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवायचा होता. आम्ही बरीचशी रामोजी फिल्म सिटी बघितली. खूप मज्जा केली. खूप